महात्मा फुले यांच्यासारख्या समाजसुधारकाच्या पुतळ्याची विटंबना होणे ही निंदनीय बाब असून अशा क्रूर समाजकंटकांना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत माळी महासंघाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। तेलंगणा राज्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार पुढे आला होता। यावेळी माळी महासंघाच्या पुणे शहराचे अध्यक्ष दीपक जगताप, महिला अध्यक्ष स्मिता लडकत, नाना कुदळे, बाळासाहेब लडकत, सोमनाथ बटवाल, यशोधन आकाडे, सांगदेव पिंगळे, शशिकला ढोले, राजेंद्र लडकत, प्रज्वल बनकर, रीमाताई लडकत, गिरीश झगडे, रवी सहाने, प्रतिभा झगडे, विजय कोठावळे, अभिजित भुजबळ, शांता नेवसे, मारुती भुजबळ, सारंग राऊत, गणेश वाडकर यांच्यासह माळी समाज बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात तेल्लापूर गावात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी हल्ला करून पुतळ्याची विटंबना केली होती। ही घटना निंदनीय असून अशा हीन कृत्याचा आणि यात सहभागी असलेल्या समाजकंटकांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला। ही फक्त ज्योतिबांच्या पुतळ्याची विटंबना नाही, तर आपल्या सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे। अशा मनोविकृत लोकांचा जाहीर निषेध करण्यासाठी माळी महासंघ कायमच पुढे असेल, अशी भूमिका दीपक जगताप यांनी मांडली। तेलंगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुतळ्याची काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणि मनोवादी लोकांनी त्याच्या विटंबना केली, त्याचा निषेध आज या ठिकाणी आम्ही करत आहोत। ज्या महात्मा फुलेंनी पुणे शहरातून शिक्षणाची मुहूर्तमेढ लावली, आज चांगल्या विचारांचे लोक तयार केले। सावित्रीबाई फुलेंनी महिला शिक्षणासाठी मोठे योगदान दिलं आणि अशा लोकांचा जर कोण विटंबना करत असेल तर त्याचा आम्ही पुणे शहर माळी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो। तेलंगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांची काही मनोवादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी विटंबना केली, त्याचा तीव्र निषेध आम्ही सर्वजण करत आहोत। या दृष्टीने त्वरित तेलंगणा सरकारने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित या समाजकंटकावर कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन आज आम्ही प्राथमिकदृष्ट्या सुरू केलेलं आहे, त्याचं राज्यभर आणि देशभर आम्ही सर्व संदेश पोचवून या मनोवाद्यांविरोध आंदोलन उभे करणार आहोत। आज इथं आम्ही मोठ्या संख्येने महिला असतील, युवक असतील, सर्वजण इथे तेलंगणा येथील जे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याचं विटंबना केली आहे ते विकृत लोकांचा निषेध म्हणून इथे जाहीर निषेध करतोय। त्याचबरोबर कलेक्टरला आम्ही पत्र देतोय। हे प्राथमिक स्वरूपाचं निषेध आहे। हेच आंदोलन पुढे असंच चालत राहील। जर का त्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर रितसर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमची आंदोलनं चालू ठेवू। तेलंगणा येथे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्याची जी विटंबना केली, अशा घाण आणि नीच प्रवृत्तीचा आम्ही प्रथमतः निषेध करतो। या मूर्खांना हे कळलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी तळागाळातील समाजासाठी, स्त्रीसाठी जी चळवळ उभी केली, ती ज्योत लावली, हे असे पुतळ्या तोडण्याने विझणार आहे का? ही ज्योत ह्या प्रत्येकाच्या अंतःकरणात रुजलेली आहे। त्यामुळे अशी कृत्य करून उलट हे आमचा दृढ निर्णय जो आहे, विश्वास आहे, हा अजून प्रबळ करत आहे। हे काल तेलंगणामध्ये ज्या महात्मा फुलेंनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवले, ज्या महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया उभा केला, ज्या महात्मा फुलेंनी अंधश्रद्धेवर प्रहार केला, अशा संपूर्ण म्हणजे देशामध्ये नाव असलेल्या महात्मा फुलेंचा तेलंगणामध्ये काल पुतळा हटवण्यात आला, ही फार निंदनीय गोष्ट आहे। संपूर्ण समाजाला मी आवाहन करतो की या सर्वांनी, भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे। सर्जनशील न्यूज